डफरीन रुग्णालयात भीषण अग्नितांडव, 3 नवजात बालकांचा दुर्दैवी मृत्यू. तब्बल 36 बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले यश. बालकांना शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविले. नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन इंडिया न्यूज टुडे. चला तर पाहूयात धक्कादायक घटनेची बातमी. अमरावती जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालय अर्थात डफरीन रुग्णालयाच्या NICU विभागात आज पहाटे 4:30च्या सुमारास भीषण आग लागली. या दुर्घटनेच्या वेळी NICUमध्ये तब्बल 39 नवजात बालके दाखल होती. आग आणि धुरामुळे 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर तब्बल 36 बालकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने हालचाली करत सुरक्षित बाहेर काढलेल्या बालकांना शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचारासाठी हलविले आहे. पंजाबराव देशमुख रुग्णालयात 11 बालके, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5, मुर्के हॉस्पिटलमध्ये 8, होप हॉस्पिटलमध्ये 6 आणि पारिजात हॉस्पिटलमध्ये 2 बालकांना दाखल करण्यात आले आहे, तर 4 बालकांना त्यांच्या मातांसोबत ठेवण्यात आले आहे. दरम्यान या सर्व बालकांवर पूर्णपणे मोफत उपचार करण्याचे कडक निर्देश प्रशासनाने संबंधित सरकारी आणि खासगी रुग्णालयांना दिले आहेत. पालकांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. घटनेनंतर पोलीस आणि फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाची पाहणी केली आहे. आग नेमकी कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. विशेष म्हणजे NICUमध्ये वापरण्यात येणाऱ्या उपकरणांचा पुरवठा करणाऱ्या शिलर कंपनीच्या नागपूर येथील पुरवठादारांना तांत्रिक तपासणीसाठी बोलवण्यात आले आहे. आगीच्या वेळी स्प्रिंकलर किंवा फॉगर यंत्रणा का कार्यान्वित झाली नाही? रुग्णालयाचे फायर ऑडिट झाले होते का? अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये काही त्रुटी होत्या का? या सर्व बाबींची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. दरम्यान या घटनेची माहिती आरोग्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री यांना देण्यात आली असून आरोग्यमंत्री आज दुपारी डफरीन रुग्णालयाला भेट देणार आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे अमरावती जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या संपूर्ण घटनेबाबत अधिकृत माहिती आणि तपासातील पुढील घडामोडी आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत राहू. जिल्हा प्रतिनिधी मनोज मेळे, बहुजन इंडिया न्यूज टुडे, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज. सर, नेमकी काय घटना घडली? सकाळची काय घटना होती? कशामुळे घटना घडली आणि किती बालकांचा मृत्यू झाला? आज दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 4:30च्या सुमारास ही एक दुर्घटना आपल्या डफरीन हॉस्पिटलचं जे आपलं NICU आहे त्याच्यामध्ये घडलेली आहे. यामध्ये एकूण 39 बालके त्या ठिकाणी होते, 2-3 विंग्स मिळून. त्यामध्ये 3 बालकांचा या सर्व आगीच्या दरम्यान आणि जे धूर त्याच्या पश्चात झाला आगीच्या त्याच्यामध्ये मृत्यू झाला आहे. आणि 36 बालकांना आपल्याला तिथून रेस्क्यू करण्यामध्ये त्या ठिकाणी यश आलं. त्यामध्ये जे 36 बालकं आहेत ते आता वेगवेगळ्या आपण हॉस्पिटलमध्ये रेफर केलेले आहेत. त्यामध्ये PDMCमध्ये 11 मुले आपले सध्या त्या ठिकाणी ॲडमिट आहेत. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये 5 आहेत, मुर्के हॉस्पिटल येथे 8, होप हॉस्पिटल येथे 6, पारिजात हॉस्पिटल येथे 2 आणि 4 बालकांना आपण त्यांच्या मातांसोबतच त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. तर जे 36 बालकं आहेत त्यांच्या पूर्ण तब्येतीवर आपण आता पूर्ण लक्ष ठेवून आहे आणि सर्व हॉस्पिटल्सला आम्ही बोलणं झालेलं आहे आणि यापैकी 3 हॉस्पिटलला तर आमच्या व्हिजिट्स पण झालेल्या आहेत आणि त्यांना आम्ही सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही प्रकारची फीस ही या मुलांच्या पालकांकडून आकारायची नाही. विनामूल्य हे त्या ठिकाणचं त्यांना इलाज करायचा आहे. त्याचं काय प्रोव्हिजनिंग करता येईल ते आम्ही त्या ठिकाणी करू, पण ह्या बालकांचे जे पालक आहेत त्यांच्याकडून कुठल्याही प्रकारची फीस आकारू नये अशा पद्धतीच्या सूचना त्यांना देण्यात आलेल्या आहेत. आज माननीय आरोग्यमंत्री महोदय यांचीसुद्धा दुपारी अमरावती येथे भेट दौरा त्या ठिकाणी आयोजित आहे. ते सुद्धा त्या ठिकाणी अधिक जे काही आणखी शासनातर्फे याच्यात मदत होऊ शकते त्याच्याबद्दल ते आपल्याला सांगतीलच. ज्या वार्डात ही आग लागली त्या ठिकाणी व्हेंटिलेटरवर 1 मुलगा आणि त्याच्या बाजूला 8 वॉर्मर्स असे 9 मुलं त्या ठिकाणी आपले होते आणि जे व्हेंटिलेटरवर जो मुलगा होता आणि त्याच्या बाजूला जे आणखी एक बालक होता असे 2 आणि आणखी एक तिसरा 3 जणांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला त्या वॉर्डमधल्या आणि 6 मुलांना आपण तिथून बाहेर काढलेलं आहे. सर, व्हेंटिलेटर ऑडिट झालं होतं का, काय माहिती आहे? मी आता तेच डॉक्युमेंट्स चेक करत होतो. तर त्याचे जे वेगवेगळे पॅरामीटर आहेत, काही समजा वॉर्मर्स असतात तर त्याची कॅलिब्रेशनची डेट आहे, तर ते सगळं त्या ठिकाणी झालेलं आहे. फक्त याच्यामध्ये आता ती जी कंपनी आहे शिलर कंपनी, याचा जो पुरवठा आपल्याला झाला होता त्या पुरवठादारकाला पण नागपूरहून आम्ही बोलवलेलं आहे. त्यांनी पण त्याचं जो इक्विपमेंट आहे त्याचं एक प्रकारचं ॲनालिसिस करावं, कारण असंच एक घटना 2023मध्ये पण इथे रिपोर्ट झालेली आहे. त्यामुळं वारंवार जर असं होतं आहे आणि इक्विपमेंटमध्ये काही त्या ठिकाणी फॉल्ट आहे का हे चेक करण्यासाठी आम्ही त्यांनाही बोलवलेलं आहे. आमची पोलिसांची फॉरेन्सिकची टीमही सकाळी त्या ठिकाणी येऊन गेली. आम्ही सगळे जे माहिती आहे एक प्रकारचे आपण म्हणता येईल जसे सर्टिफिकेशन्स म्हणा किंवा काही आपल्याला फॉल्ट व्हिजिबली दिसतो आहे का, या सगळ्या माहिती आम्ही घेतो आहे आणि पूर्ण याच्यामध्ये चौकशी ही डिटेलमध्ये केली जाईल आणि त्याच्यानंतर
याच्यामध्ये आपल्याला निष्कर्षाप्रती पोहोचता येईल. सर फायर ऑडिट झालेलं आहे, फायर ऑडिट झालेलं आहे, फायर झाल्यानंतर फॉगर लागले नव्हते. फायर फॉगर सुरू झालं त्यामुळे आग जे आहे ते मोठ्या प्रमाणात वाढ पसरल्याचं बोललं जातं. नाही, फायर ऑडिट हे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी त्या ठिकाणी त्यांनी अप्लाय केलेलं आहे. आता ते एक एजन्सी नेमणूक करून त्याचं ते फायर ऑडिट करत असतात. आणि राहिला प्रश्न त्या जे स्प्रिंकलर्स जे चालू नाही झाले तर आता फॉगर्स किंवा स्प्रिंकलर जे चालू नाही झाले तर आताच जे PWD इलेक्ट्रिकलचे पण कार्यकारी अभियंता आहेत त्यांनी सांगितलं की नॅशनल बिल्डिंग कोडच्या अनुसार जे ऑपरेशन थिएटर म्हणा किंवा आपले जे अशा पद्धतीचे जे NICU आहे त्याच्यामध्ये आपण हे जे स्प्रिंकलर्स आहे ही सिस्टीम त्या ठिकाणी लावत नाही. आणि आपण जे एक प्रकारचं मॅन्युअली आपण फायर एक्सटिंग्विशर जे वापरतो आपले जे CO2चे तेच आपण त्या ठिकाणी वापरत असतो असं त्यांचंही हे आहे. पण ज्या अर्थी आता आपण तिथे सिस्टीम लावलेली होती आणि ती योग्य वेळेत काम नाही केली तर त्याची पण आपण चौकशी त्या ठिकाणी करणार आहे. पण ही वस्तुस्थिती आहे की ते स्प्रिंकलर सिस्टीम काम नाही केलं. पीडित कुटुंबाला काही मदत मिळणार? मी तेच आपल्याला सांगितलं. माननीय आरोग्यमंत्री महोदय यांचा दुपारी आता दौरा आहे. मी माननीय पालकमंत्री महोदयांशी पण बोललो, त्यांना पण या सगळ्या बाबतीमध्ये ब्रीफिंग दिलेली आहे. आणि आता मी एवढं निश्चित सांगतो की जे बालक आपण वेगळ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केले त्यांना कुठल्याही प्रकारचं जे चार्ज हे ते हॉस्पिटल करणार नाही, त्याच्याबद्दल मी आता अधिकृतपणे आपल्याला सांगतो आहे. आणि जे शासनाकडून जी मदत मिळणार आहे त्याच्याबद्दलची जे भाष्य आहे ते माननीय आरोग्यमंत्री महोदय दुपारी त्यांच्या व्हिजिटमध्ये करतील. स्फोट झाला त्यामध्ये 3 बालकांचा नवजात शिशूचा होळपडून मृत्यू झाला. 6 बालकांचा जीव वाचून त्यांना सुपर स्पेशालिटीमध्ये दिले. आणि अग्निशमन यंत्रणा जी होती ती सुरू व्हायला पाहिजे ती सुरू झाली नाही असं सुद्धा समोर येते. आमचं पहिलेच आल्याबरोबर जेव्हा मागे जुनी आमची जी बिल्डिंग होती तिथे जेव्हा आग लागली होती तेव्हा आमच्या सगळ्यांचा आग्रह होता की नवीन बिल्डिंग इमारत झाली त्याचं लोकार्पण करून लवकरात लवकर सगळी गोष्टी तिथे सुरू झाल्या पाहिजे. आणि इथे सुरू केल्यानंतर इमारत आमच्या कार्यकाळामध्ये झाली, सगळं काही खूप सुंदर झालं आहे. पण जेव्हा आता आग लागते आणि फायरचे जे गोष्टी असतात ऑडिट झाले आहे का ते पाहावं लागेल. आणि जे स्प्रिंकलर आहे ते का सुरू नाही झाले, कारण आत्ता आपण सगळे पत्रकार सोबत आतमध्ये उभे होतो तर तेव्हा तो 1-2 स्प्रिंकलर सुरू होते. त्याची ऑडिट कोण करताय, त्याला मॅनेज कोण करताय आणि का सुरू नाही झाले आणि सिलेंडर आतमध्ये असल्यानंतर ते कसा ब्लास्ट होते ते सगळी गोष्टीची इन्क्वायरी करणार. आणि मी स्वतः मंत्री महोदयशी बोलणार आहे, रवीजी मंत्री महोदयशी बोलले आहे आणि याची इन्क्वायरी 100% होणार आहे. जेही कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक पद्धतीने कारवाई नक्की होईल. कारण लहान मुलं जे प्री मॅच्युअर्ड असतात, ज्यांच्या वेट बरोबर नसते, जे हेल्थ इश्यूनी जन्म घेतल्यानंतर जे प्रॉब्लेम असतात त्यांना सगळ्यांना असे याच्यामध्ये आपण ॲडमिट करतो. आणि त्या 3 लहान मुलांचे जीव जेव्हा जाते तर मी सगळ्यांना एवढीच सांगेन. आणि आता मंत्री महोदयशी मी तेच बोलणार आहे, जर कोणी याच्यात चुकीचं आढळलं त्याच्यावर कडक कारवाई आणि त्याच्यावर की त्यांनी काम नाही केला आणि स्प्रिंकलर चालू नाही झाला, फायर ऑडिट जर नाही झाला असं तर मग त्यांची खैर नाही आहे एवढं लक्षात ठेवा. त्यांनी 1 वर्ष झालं हे प्रकार समोर असन, जर कुठेही चुकी असन, व्हेंटिलेटरमध्ये चुकी असन, फायर ऑडिटमध्ये चुकी असन, स्प्रिंकलर का नाही चालले त्याच्यामध्ये चुकी असन आणि ज्यांची जबाबदारी असन, हा खूप सिरियस सब्जेक्ट आहे. कारण गरीब मुलं, परिवारचे मुलं इथे गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये येतात आणि खूप विश्वास घेऊन येतात की आमचे मुलं जर याच्यामध्ये राहिले तर ते बरे होतील. पण जर अशी घटना होते तर प्रत्येक लोकांचे सरकारी हॉस्पिटलवरनं जे विश्वास उठते ते आम्ही उठू देणार नाही. आणि जर कोणी याच्यामध्ये चुकीचं आढळलं तर नवनीत राणा आहे माझं नाव, त्यांना एकेकाला सोडणार नाही. कारण लहान मुलं 15 दिवसाचे, 4 दिवसाचे, 10 दिवसाचे बाळांचे जीव आज घेतलेले आहे. तर त्यांना जिनके ऊपर अगर दोष आ गया तो उनके ऊपर हत्या का ही ये कलम लगना चाहिए, उसकी कार्रवाई जरूर करेंगे. नवीन रुग्णालयात जर अशी घटना घडत असेल तर जुन्या रुग्णालयांचा काय असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. माझं म्हणणं आहे नवीन असो जुनी असो आणि जेव्हा आपला हॉस्पिटल गव्हर्नमेंटचं आहे त्याच्यामध्ये अपेक्षापेक्षा जास्त जर पेशंट येत असन, बाळ येत असन, लोक येत असन, तुम्हाला जर झपत नसन तर तुम्ही सांगितलं पाहिजे की अजून आम्हाला मोठं पाहिजे. म्हणून त्याच्याकरिता आपण दुसरी सुविधा लावू. पण जीव घेणं आणि बाळांच्या जीवासोबत नाही तर कोणाची जीवासोबत खेळणं हा कोणाचाही अधिकार नाही आहे. झपत नसेल तर पूर्ण यंत्रणांनी सरकारला कळवलं पाहिजे की असं आहे, खूप जास्त अपेक्षापेक्षा जास्त इथे रुग्ण येत आहे तर आम्हाला अजून फॅसिलिटी करून द्या. सरकार करून देण्यासाठी तयार आहे ना.
डिपार्टमेंटनी सांगितलं पाहिजे. पण एवढंच आहे, जी आज घटना झाली खूप दुःख देणारी घटना आहे. कारण लहान लहान बाळ, त्यांचा परिवार, गरीब लोक अतिशय गव्हर्नमेंट सरकारी हॉस्पिटलमध्ये येतात ज्यांच्याकडे पैसे नसतात आणि त्यांच्या मुलांसोबत खेळण्याचं काम हा कोणतेही व्यक्तीचं काम नाही आहे. म्हणून त्यांच्यावर कडक कारवाई आम्ही करणारच. हिंदीमध्ये